लग्नासाठी धर्म बदलण्याची अट 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. सांगली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी धर्म स्वीकारण्याची अट घालण्यात आल्याने मानसिक नैराश्यात गेलेल्या 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस त्याला तपास दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. सांगलीतील खण भागात राहणाऱ्या दुर्वांक प्रमोद शेवाळे या 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. दुर्वांक पुण्यात नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो सांगलीत आला होता. याच दरम्यान त्याच्या घराजवळ मूळची कोल्हापूरची असलेली एक तरुणी तिच्या आजीकडे येत असल्याने दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र लग्नासाठी संबंधित तरुणाने दुर्वांक समोर स्वतःचा धर्म स्वीकारण्याची अट ठेवल्याचा आरोप आहे. या कारणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणाव आणि नैराश्यात होता. गुरुवारी दुपारी या विषयावर दोघांमध्ये फोनवर संभाषण सुरू असतानाच दुर्वांकने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी दुर्वांकच्या मोबाईलमधील चॅट तपासले असता धर्म परिवर्तनाच्या अटी संदर्भातील संभाषण आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व पुरावे पोलिसांना दाखवूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दुर्वांकला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तपास सुरू असून सत्य नेमके काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.